चाललो आहोत चंडीगडला आता. सगळे आले. सो इथे पण थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे आमची टेम्पो ट्रॅव्हल होती, तर ती टेम्पो ट्रॅव्हल आम्हाला आता जी दुसरी टेम्पो ट्रॅव्हल आहे ती चंडीगडपर्यंत सोडणारे आहे. आणि जे पॅकेजमध्ये आहे तर ते आम्हाला चंडीगडवरनं जी टेम्पो ट्रॅव्हल आहे आमची पॅकेजवाली, तर ती तिकडनं आम्हाला भेटेल. सो असं थोडासा गोळ आहे. आता सध्या आम्हाला चंडीगडपर्यंत जायचं आहे या दुसऱ्या टेम्पो ट्रॅव्हलमध्ये. आणि त्यानंतर जो पुढचा प्रवास आहे शिमलापर्यंतचा, तो जे आमचं पॅकेजमधले आहे तर त्याच्यामध्ये जी टेम्पो ट्रॅव्हल आहे त्यांची, तर ज्यांच्यावर आमचं झालेलं आहे डील, तर ते चंडीगड पुढे आहे, चंडीगडवरून आहे ती. तर थोडासा असाच घोळ चाललेला आहे. त्यांच्यामुळे प्रवासाचा खरं वैताग येतोय. तर आम्ही सगळ्या लेडीज इथं एकत्र बसलेलो आहोत आणि सगळे जेंट्स आहेत मागच्या दुसऱ्या गाडीमध्ये बसलेले आहेत. शिव पण त्यांच्यामध्ये गेली, इथं श्रेया आणि मी आहे. तर सगळ्या लेडीज आहोत. तर बघूयात, खूप त्रास होतोय प्रवासाचा, पण पुढे जाऊन छान छान भेटेल व्ह्यू बघायला. हाय. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही आलो आहोत आता हॉटेलमध्ये जेवायला, कारण की चंडीगडला पोहोचायला आम्हाला तरी वेळच लागणार आहे आणि प्लस पुढे जाऊन शिमला. आणि त्यामुळेच मग म्हटलं जेवण वगैरे आता दुपारचं जेवण वगैरे थोडंसं करून घेतो. आणि ऑलरेडी आता वाजलेले आहेत 2:30 वाजलेले आहेत दुपारचे. तर पुढे भरपूर प्रवास आहे आणि आता गाड्यांचं जसं मला वाटतं आवाज आला की नाही आला काही माहिती नाही, पण पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की आमचं असं झालं आहे, गाड्यांचं थोडंसं हे प्रॉब्लेम झाल्यामुळं थोडासा जे गाडी जी आहे ना, आता आम्ही सगळ्याजणी एका लेडीज आहोत ना, सगळे एका टेम्पो ट्रॅव्हलमध्ये बसलेलो आहोत. आणि जेंट्स लोक जे आहेत ना ते कारमध्ये बसून येत आहेत चंडीगडपर्यंत. तर चंडीगडवरून अजून एक गाडी करणार आहेत. मग त्यानंतर मग फायनली आमचे साहेब आमच्या सोबत राहतील. इकडे बघा, नाही तर ते आल्यापासनं ना सगळीकडे दुसरीकडे फिरतायत. आता प्रॉब्लेम काय माहिती का? नाही, मी आता त्यासाठीच व्हिडिओ काढते, कारण की नेक्स्ट डेला ना तुम्ही चंडीगडपासून आहे ना आमच्यासोबत असणार आहात, कळलं का? हां. सो चला आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो मस्तपैकी. तुम्ही कंटिन्यू करत राहा. मला कॉफी पाहिजे. कॉफी प्यायची, श्रेयाला कॉफी प्यायची. तोंड उतरलेलं आहे. शिव फुल अपसेट झालेली आहे. शिव म्हणती पिझ्झा खायचा आणि आम्ही चपाती भाजी प्रॉपरली जेवण करण्यासाठी इथं आलेलो आहोत. हे आहे दिल्लीचं हॉटेल. नाही, दिल्ली नाही. आता हा पॉईंट कुठला आहे श्रेया जब्बा? दिल्ली नाही नाही. काय तुम्हालाच माहिती नाही? तोंड बघते. तुम्हालाच माहिती नाही काय कोणता पॉईंट आहे? चंडीगडच्या अलीकडे. असे का? चंडीगडला किती वेळ लागला आता? अजून 1 तास 2 तास. तो काय म्हणला 4-4.5 तास लागले. वेळ लागणार आहे आपला. 9 वाजणार आहे चंडीगडला घरी जायला, शिमल्याला. अहो चंडीगडचं म्हणते मी. आता किती वाजले? 2 वाजले. आपण 5 वाजून जाईल आपल्याला. 5-5:30. हां, 5 वाजून जाईल. 5:30 वाजून जाईल पंजाबला. हा म्हणलं आपलं काय माहिती नाही. सगळे ज्याचे त्याचे बसलेत. आपलं करून घ्या. काय खरं नाही सर. आम्ही मटर पनीर मागवलेलं आहे आणि आम्ही आता बसलोय जेवायला सर्वजण. मटर पनीर. वा 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 वा. साहेब घ्या. फायनली आमची जेवणं झालेली आहेत, पण शिवण्याने जेवण केलेलं नाही. शिवने बघते मोबाईल आणि शिव जेवण केलेलं नाही शिवनी. आता जेवण छान होतं. आता जेवण पोटभर झालेलं आहे आणि आता आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत चंडीगडचा. तर ब्लॉग पण बघत राहा तुम्ही. छान वाटतंय थोडंसं, पण गरम खूप होते. प्रमाणाच्या बाहेर जास्त गरम होत आहे.
इथे हे बघे मम्मी हे पेटी मी टाकू का असं नाही शोधायला शिवन्ने घेते चॉकलेट. ती काय घेतलं दाखव दाखव. मजा आहे बाईचं ट्रॉलीवाली बॅग. बघा दाखव ती ट्रॉली दाखव. काही पण घेते. अजून तर ही सुरुवातच आहे दिल्लीला. आणि बाईने बघा ती ट्रॉलीची बॅग बघा. आता ही ट्रॉली काय त्या ट्रॉलीमध्ये काय कपडे बसणार आहे बाई तुझे. मी ना काढणार तुम्ही काढा. काय मक्खी पडली डोक्यात आणि तुम्ही काढणे जाऊ दे म्हणताय. चला आता चला. आमचे सगळे मेंबर जे आहेत त्यांनी पण जेवण केलेले आहेत. सगळेजण आता निघतायत बाहेर. आता पुढचा प्रवास बस देव करून बाहेर नको निघायला. सगळं उलटी नको व्हायला. आणि पुढचा प्रवास पण खूप आहे मोठा. तर चला मग बघत राहा. सो आम्ही आलो होतो शिवा धाबामध्ये आलो होतो. आणि जेवण क्वालिटी ओके आहे म्हणजे छान आहे. आणि आता इथं सगळेजण आता थांबले आहेत बाहेर. आणि त्यानंतर आमची गाडी तिकडे आहे. आणि त्यानंतर गाडीमध्ये बसू आणि मग आमचा पुढचा प्रवास होईल सुरू. बोला. हे मोरे साहेब आहे. यांच्या नियोजनाप्रमाणे आपण चाललोय सध्या. ओके. हा सगळा प्लॅन आणि हे सगळं ट्रिप यांनी नियोजन केलंय. ओके. तर कोणाला पाहिजे असेल तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. ओके ओके. त्यांनी सगळ्यांनी या डिस्क्रिप्शनला कॉल करा. ओके. म्हणजे कुणाला जायचं असेल मनाली असं पॅकेज ट्रिप करायची असेल तर मनाली, शिमला, ओके, अमृतसर, कुठेही महाराष्ट्र आणि कुठं भारत. ओके 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 चालेल. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स. तर आम्ही आलो आहोत मन्नत हवेलीजवळ. अजून पण आम्ही पोहोचलो नाहीत. तर प्रॉब्लेम असं झाला आहे. तर ड्रायव्हर आहे ना तर त्याला प्रमाणाच्या बाहेर झोप लागली. कारण त्यांचं नेहमीचं आहे. झोप पण लागली आणि त्यांनी ते काय झालं झोप झालेली नव्हती. त्याच्यामुळे भरपूर असं जेवण केलं त्याने. आणि जेवण केल्यानंतर त्याला अर्ध्या रस्त्यातच मीटिंग झाली. तर त्यामुळे आम्ही थोडंसं गॅप घेऊनच येत होतो. आणि आता आमची गाडी पण थोडंसं चेंज होणार आहे बहुतेक. ते बाकीचे लोक कारमध्ये आहेत. माणसं 2 कार आहेत. ते माणसं सगळे कारमध्ये आणि आम्ही लेडीज आहे ते बसमध्ये. चंडीगडला पोहोचायला आम्हाला जवळपास अजून 1 तास आहे. हे कुरुक्षेत्राच्या पुढं मन्नत मन्नत हवेली असं हॉटेल आहे. खूप छान आहे. तर आता मी थोडंसं इथं थांबलो आहे. जेवणार वगैरे तर नाही आहेत पण थोडंसं ज्याला कोणाला वॉशरूमला पाणी वगैरे घ्यायचं असेल तर त्यासाठी इथं थांबलो आहे. तर आता थोडंसं फ्रेश होतो आणि त्यानंतर बघूयात पुढचा प्रवास कसा होतो. तर तुम्ही बघत राहा. सो आम्ही झालो आहे थोडंसं नॉर्मली फ्रेश. बरं वाटतं जरा. कारण की सारखं आम्ही गाडीत बसलेलो आहे. कालपासून जो प्रवास चालू होता पनवेल म्हणजे पुण्याहून पनवेलला आलो बसनी. पनवेलवरनं परत ट्रेन पकडली ती दिल्लीसाठी. दिल्लीमध्ये आल्यानंतर परत जो लगातार म्हणजे प्रवास चालूच आहे. तर आता आम्हाला जवळपास 11 वाजतील शिमलामध्ये पोहोचायला. तर चला आता थोडंसं रेस्ट झालेलं आहे. आता निघतो आम्ही थोडं. काय का. तर आता आम्ही आलो आहोत अंबालाला. तर हे आहे अंबाला. आणि अंबालामध्ये आमची जी पुढं 2 जेंट्ससाठी जी कार होती ना ती चेंज करून आता आम्ही पुढं एक जो टेम्पो ट्रॅव्हल बघू शकताय. तर तो टेम्पो ट्रॅव्हल आहे आणि हा एक टेम्पो ट्रॅव्हल आहे. तर अशा प्रकारे हे जे टेम्पो ट्रॅव्हल आहेत आम्हाला पूर्ण मनाली, शिमला, गोल्डन टेम्पल असं फिरवणार आहेत. तर आता इथून पुढे जो प्रवास आहे ना इथून गाडी चेंज वगैरे करायची नाही आहे. तर अशा प्रकारचा हा प्रवास राहणार आहे. तर आता ह्या गाड्या चेंज करून दिलेल्या आहेत. तर शिफ्टिंग केलेली आहे. म्हणजे ज्या छोट्या गाडीवर जे सामान वगैरे होतं ते मोठ्या टेम्पो ट्रॅव्हलवर ठेवण्यात येत आहे. बघू शकताय तुम्ही. हां अंबालामध्ये पंजाबमध्ये आहोत आम्ही. हो. तो कैसा लग रहा है. अच्छा लग रहा है. ओके. कैसा लग रहा है बेटी. छान मजा येते. बस हेच पाहिजे होतं. तुम्ही वैताग असं म्हणूच नका. आता मुली जर म्हणते मजा येते तर मग ट्रिपला सार्थक होऊन जातं.
हॅलो गाईज, आम्ही पोहोचलेलो आहोत आता, म्हणजे पोहोचलो नाही आहेत पण जवळपास आता घाट सुरू झालेला आहे आणि शिमलाचा घाट आता आम्हाला लागलेला आहे आणि आता थोड्या वेळात म्हणजे जवळपास 2-2.5 तासामध्ये पोहोचून जाऊया फायनली शिमलापर्यंत. आमचं जे हॉटेल आहे तिथपर्यंत. तर छान वाटते, घाट सुरू झाला ना, आता थंड थंड अशी हवा यायला लागलेली आहे, तर मग एकदम मस्त वाटते. सगळ्यांना मीटिंग होते पण नशीब आमचं, आम्ही श्रेया पण व्यवस्थित आहे, मी पण व्यवस्थित आहे. आम्हाला मीटिंग नाही होते पण थोडं बसून बसून पोटाचं नस अशी दुखते आणि पाठीचं गॅप एकदम दुखून आलेला आहे, कारण की आज दिवसभरचा प्रवास चाललेला आहे. लास्ट टाईम जेव्हा आम्ही श्रेया लहान होती त्यावेळेस आलो होतो ना, तर मी हा रस्तासुद्धा बघितला नव्हता. इतकी म्हणजे अक्षरशः पिशवीमध्ये डोकं घालून मान घालूनच बसलेले होते. तर आता एकदम मस्त असं झालेलं आहे. तर आता आम्ही किती वाजता पोहोचू भाऊ? अर्धा तास ना, अर्धा तास लागेलच आम्हाला आमच्या हॉटेलला बरोबर पोहोचेपर्यंत. आणि त्यानंतर मग शेवटचं बायबा आपण करूयात आणि मग उद्या जसं की Day 1, Day 2, Day 3 असे पूर्ण 8 दिवसाची ब्लॉगिंग मी करेलच. तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा आणि सपोर्ट करा. चला तर मग छान वाटतंय. मी ह्यावेळेस पूर्ण रस्ते बघितले, त्यावेळेस रस्तेच बघितले नव्हते. पिशवीमध्येच डोकं, माझा भाऊ पण होता, विकास लहान आणि आम्ही सगळेजण होतो. तर एकदम प्रमाणाची भारी मीटिंग. आता ही कशी डायरेक्ट काढली, त्यावेळेस कसं आम्ही मी सांगते तुम्हाला नंतर. तुझ्याकडे चॅलेंज असं साडीचा पदार्थ उठला पाहिजे, गेला पाहिजे आणि ते असेच होईल. महाराष्ट्रातच आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो. टायटॅनिक ती थंडी वाजते ना, अचानक ते म्हणते ना उन्हातून डायरेक्ट एकदम बर्फात येत आलं, एकदम असं वाटतंय. छान वातावरण आहे. आता पोहोचतो, रात्रीचे वाजलेले आहेत 12 आणि सकाळी सगळा व्ह्यू तुम्हाला दाखवेलच. तर आता सो हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही पोहोचलो आहोत फायनली हॉटेलमध्ये आणि इथं जेवणाची तयारी चालू आहे. प्रचंड असा जाम 2 दिवसापासून त्रास चालू आहे. तर इथं बघा, इथे जेवणाची तयारी चालू आहे आणि आता आम्ही फायनली जेवण करू आणि त्यानंतर मग आपल्या रूममध्ये झोपू आणि उद्याचा व्ह्यू तुम्हाला दाखवाल आणि टेम्परेचर उद्या आधी इथं छान असं, म्हणजे आपली जी थंडी पडते ना आपली तर खूप प्रमाणात तशी थंडी इथं वाजते. थंडी खूप असते. मुलींना बघा कडकडून शिवण्यात पंगरूनच बसलेली आहे आणि येताना खरंच खूप त्रास झाला. इतकं म्हणजे पेन होत आहे ना, पासून इतकं अक्षरशः पेन व्हायला लागले. तर कसं वाटलं, थँक्यू, माझं ॲनिव्हर्सरी गिफ्ट आहे हे मला, थँक्यू सो मच. चला मग आता जेवण करू आणि झोपू आम्ही. तर बघत राहा, उद्या सकाळी मॉर्निंग मस्त व्ह्यू दाखवेलच तुम्हाला सगळं काही. आणि Day 1, Day 2 असे ब्लॉग होतीलच. 8 दिवसाचे असे ब्लॉग करणार आहे, त्यामुळे बघत राहा, सपोर्ट करत राहा. सो अशा प्रकारचं जेवण आहे आज आम्हाला फर्स्ट डे हॉटेलमध्ये. आम्ही तिथं थांबणार आहोत तिथंच. तर ही भाजी मला ॲक्च्युली समजत नाही कसली आहे, पण छान आहे. डाळ आहे, डाळ नाही म्हणता येणार याला, अख्ख्या मसूरचं काहीतरी का उडदाचं जायचं काय माहिती, मला समजत नाही आहे, पण छान आहे. टेस्टी. जिरा राईस, चपाती, सॅलड आहे आणि हे पण आहे मला वाटतं मठ्ठा वगैरे. तर मठ्ठा घेतलं नाही मी. हां हो का, श्रेया म्हणती चाप आहे काय माहिती, पण मला नाही वाटत आहे, पण मला व्हेजच आहे वाटते ती भाजी. कुठली तरी कसली तरी म्हणतात त्याला, गट्टेची का कसली तरी सब्जी म्हणतात तिला, पण छान आहे, सॉफ्ट आहे, पनीरपेक्षाही सॉफ्ट आहे ते. तर चला मग या, एन्जॉय करा मस्त. आजचं पहिला दिवस आणि दिवस नाही, आजचा पहिली रात्र आहे इथं हॉटेलमध्ये आणि छान असं जेवण करून घेतो आणि झोपतो. सो फायनली आम्हाला रूम भेटलेले आहेत. तर अशा प्रकारे रूम आहे, तिथे मी तुम्हाला दाखवतेच, तर तुम्ही ब्लॉग बघत राहा. जेवण पण झालेले आहे आणि छान फ्रेश वाटते. आता जेवण केल्यानंतर थोडीशी आईस्क्रीम पण खाल्ली. तर रूम आहे आमचा 204, तुम्ही तुम्हाला दाखवते. सो हा आहे 204 असा रूम आहे
आणि शिव तर बघा बापरे आमच्या बॅगा वगैरे पडलेल्या आहेत. आणि अशा प्रकारचा हा रूम आहे. बाबा 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 तुम्ही तर एकदम पडलेत हो. थंडी थंडी वाजते एकदम मस्त कूल. आणि अशा प्रकारचा हा रूम इथं बघू शकताय. मस्त असं TV आहे समोर, छान आहे. इथं वॉशरूम आहे एका साईडला. इथं मेकअप करण्यासाठी बापरे काय अवतार झाला आहे माझा. कॉर्ड सेट तर एकदम बंगार झाला आहे. तर अशा प्रकारचं रूम आहे. आणि इथं रेडी व्हायचं सकाळी सकाळी. मस्त चप्पल स्टँड दिलेला आहे, काही तुमचं सामान ठेवण्यासाठी. इथं कबड पण दिलेले आहेत. ओय सॉरी. तर इथं बाथरूम आहे. अशा प्रकारचं बाथरूम, टॉवेल वगैरे, साबणाची सगळी सोय केलेली आहे. गिझरसुद्धा आहे इथं. आणि आता फायनली वाजलेले आहेत 1 वाजत आलेला आहे. आणि आता आम्ही झोपणार आहोत. तर आधी आम्ही तर सुरुवातीला आम्हाला आली का साहेब आहे बॅग घेऊन, एक शिल्लक राहिली ती बॅग. तर बाकीच्या आम्ही सगळ्या पटापट आणले. आपल्याच बॅग बघून ना 1 2 3 4 हां बरोबर आमच्या बॅगा बरोबर आलेल्या आहेत. आणि आता फायनली इथं झोपायची तयारी करतो. आता थोडंसं फ्रेश होतो, कपडे वगैरे चेंज करते आणि झोपूयात मस्त. आधी सुरुवातीला वरती होता रूम, तो इतका छोटा होता म्हणजे आम्ही 4 जण एका बेडवर तर होऊ शकणार नव्हतो. आणि एका खाली म्हणजे खाली टाकायला सुद्धा जागा नव्हती. मग त्यानंतर मी म्हटलं चला जाऊ दे ॲडजस्ट करून घेऊ. पण मग हे म्हटले हो टाकते. तर हे म्हटले की मग आपण नाही का मी खाली बघतो. मग आम्ही परत पुन्हा खाली आलो. खाली हा मोठा एकदम मस्त छान असा रूम भेटलेला आहे. हां इथं गॅलरी पण आहे वाटतं. तसा काही छान असा व्ह्यू बघायला भेटेलच आपल्याला. तर डेनुसार असे व्लॉग करणार आहे. तर एक दिवसाचे असे माझे व्लॉग करायचं असं ठरलेलं आहे. तर म्हटलं चला तसेच व्लॉग करूयात. तर